काय रे, तुला एकदा सांगितलेलं कळत नाही? डोक्यात जात नाही ती गोष्ट? तुला वॉर्न केलेलं की माझ्यावर नजर ठेवू नकोस, तरी तुझा माणूस माझ्या परिसरात काय करतोय? धन्यवाद तुमच्या फीडबॅकसाठी कस्टमर. नाही, मला कळत नव्हतं ना आमचा माणूस चांगलं काम करतोय की नाही. तो चोख काम करतोय, तुमच्या फीडबॅकमुळे आम्हाला कळलेलं आहे. टिंग टॉंग 24 तासात तुझ्या दारात उभा राहतो बघ. वाट बघ त्या दिवसाची. तुला मी आत्ताच सांगते, माझ्या नादाला लागू नकोस, लांब राहा माझ्यापासून. आणि या आधी काय काय झालंय हे विसरलास का तू? आणि विसरला असशील तर मी एकदा रिकलेक्ट करून देते तुला. तू आधी एकदा असाच खूप जोरात तोंडावर आपटलायस. तुला पुन्हा मी खोट्यात पाडू शकते, त्यामुळे लांब राहायचा माझ्यापासून. अरे देवा, तुझी स्टोरी अजून तिथेच अडकलीये का? रिसेंटली स्टोरी माहिती नाही तुला? नाही ऐश्वर्या मॅडम, तुम्ही नाही हो खोटं पाडू शकत आता मला. अरे वा, भलताच कॉन्फिडन्स आलाय तुझ्यात. हा, ही स्टोरी सांगायची राहिली ना. काय झालं, त्या दिवशी आमच्याकडे एक पाहुणा आला होता, टोप्या सदाशिव. तो आला, तो सगळं ओकला घरच्यांसमोर. त्यामुळे सगळे घरचे भडकले तुमच्यावर. आईने तो मला तात्काळ सांगितलं, शोधून काढ ऐश्वर्याला. तेच करतोय मी. टिंग टॉंग. सदाशिव जेलमध्ये होता, मग त्याला बाहेर कोणी काढलं? काय मॅडम, फालतूचा जोक करता काय? मी. तू पण का? कामाचा माणूस आहे, माझा जुना मित्र आहे. काय आहे, मी गद्दारी नाही करत. त्याच्याबरोबर एक डील मारलं, म्हटलं बिल देतो, खरं सांगायचं घरी जाऊन. तो बचा बचा ओकला. राजकुमार, तू माझ्या नादाला लागून खूप मोठी चूक केलीयस. आता तुला ही ऐश्वर्या इझिली सोडणार नाही. आता बघ काय करते मी. ऐका ना, मला सोडू नका.